मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तर बघा शशिकला माने ताईने बघा कल्याणवरून सुंदर असा महालक्ष्मी आईचा मुकुट ऑर्डर केलाय आणि ताई मला भेटायला कल्याणमध्ये येणार आहेत आणि ताई माहिती आहे ना किती प्रेम करतात आणि काय खायला नु शीतलताई कल्याणला येणार आहे हे समजल्यापासून बऱ्याच ताईंचा बघा कुंचन सेवेचा ऑर्डरचं काही लोडच कमी होत नाहीये। ताई येत आहेत साक्षात आमच्या इकडे आणि आम्हाला कुंचन सेवा हवी आहे। म्हणजे काही ताईंनी सेवा घेतली, त्यांची मैत्रीण, त्यांचे नातेवाईक, पाहुणे सर्वांना ताईंनी सांगितले की ताई प्रत्यक्षात येत आहेत कल्याणमध्ये गौराई हॉलला, तर तुम्ही सुद्धा कुंचन सेवा बुकिंग करा। तर सर्व ताईंचे बघा कुंचन सेट आहेत बुकिंगचे, स्वामींची मूर्ती, महालक्ष्मी फोटो, तर सर्वांच्या बुकिंगचे बघा व्हिडिओ सर्वांचे करणं शक्य नाहीये, पण सर्वांची सकाळीच पूजा झाली। दिवसाला जे ज्यादा बघा 28 तारखेपर्यंतच बुकिंग घेतले जातील, पण 28 तारखेपर्यंत दुपारी संध्याकाळपर्यंत तुमचे बुकिंग घेतले, कारण आम्ही निघणार आहे 1 मार्चला इथून। तर आम्हाला मुंबईला जायला 3-4 तास लागतात पुण्यावरून आणि 4 वाजता तिथं पोहोचायचं आहे आणि 4 वाजल्यापासून बघा 8:30 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे। महालक्ष्मी कुंचन सेवेची माहिती, स्वामींचा अभिषेक कसा करावा आणि तुमचं बुकिंग नंबर टोकन नंबर असेल। आता मी म्हणते की तुम्ही बुकिंग नाही केलं तर येऊ नका असं म्हणायचं नाहीये, कारण काय होतं माहितीये का, नको असणारे लोक, जेंट्स वर्ग किंवा असंच वेगवेगळे लोक तिथे येतात आणि मग ज्या ताईंना मला मार्गदर्शन करायचं, ज्यांना मला भेटायचं त्यांना मला भेटता येत नाही। तर बघा तुम्ही कायम माझ्याकडे पूजा साहित्य घेताय, कुंचन सेवा घेतली, काही ताईंना कुंचन सेवेचा सुंदर अनुभव सांगायचंय, मला भेटायचंय, त्या सुद्धा ताई येऊ शकतात। असं काही नाही, फक्त सांगायचा उद्देश वेगळा होता की नको असणारे लोक येतात किंवा असंच झालं होतं एकदा, कारण कसं होतं ड्रिंक करणारे लोक वगैरे खूप असतात। तर बघा तुम्ही सुद्धा या आणि सुंदर सेवेचा आनंद घ्या। आई फुल दे, शशिकला माने ताईंना फुल दे, कृपा कर, तुझी बघ ती किती मनोभावे सेवा करतात, तुझं सुंदर सुंदर आगमन केलं ताईंनी आणि ताई खूप प्रेमाने आपुलकीने आपल्याला भेटायला येतात कल्याणला, तू त्यांच्या घरी विराजमान होणार आहेस आणि ताई खूप छान सेवा करतात बरं का, आणि प्रेम माया सुद्धा तेवढीच करतात। बघा आमच्या ताईची सेवा सुद्धा महालक्ष्मी आईपर्यंत पोचते, तर तुम्ही सुद्धा कल्याणमध्ये नक्की या।